आजपासून जीएसटीचे नवे दर लागू. जीएसटी सुधारणांमुळे देशात सुरू होणारा बचत उत्सव हा विकासगाथेला वेग देईल. देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात पंतप्रधानांचा विश्वास. जीएसटी सुधारणा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेलं महत्त्वाचं पाऊल असल्याचं सांगत विकसित भारताचं ध्येय गाठण्यासाठी आत्मनिर्भरतेचा मार्ग अंगीकारण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. पंतप्रधानांनी केला स्वदेशीचा जागर. स्वदेशीतून समृद्धीचा मार्ग जात असल्याचं सांगत जनतेला स्वदेशी वापराचं केलं आवाहन. एमएसएमई क्षेत्राकडूनही अपेक्षा केल्या व्यक्त. जीएसटी सुधारणा आत्मनिर्भर भारतासाठीचा प्रवास सुरू करणाऱ्या ठरतील. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडून आजपासून लागू होणाऱ्या सुधारणांचं स्वागत. पंतप्रधान आज त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेशच्या एका दिवसाच्या दौऱ्यावर 5,100 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची करणार पायाभरणी. नरिमन पॉईंट ते मीरा भाईंदर किनारी मार्गासाठी दहिसर भाईंदर इथले मिठागरांची जागा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. H-1B व्हिसाचं शुल्क वाढवल्यानंतर अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतीयांसाठी भारतीय दूतावासानं तातडीचा मदत क्रमांक केला जारी. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल या 4 देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता. पॅलेस्टाईन कधीही देश बनू शकणार नसल्याचं सांगत इस्रायलकडून नाराजी व्यक्त. आजपासून देशभरात शारदीय नवरोत्सवाला सुरुवात. राज्यात कोल्हापूर, तुळजापूर, माहूर आणि वणी या 3.5 शक्तिपीठांमध्ये उत्सवाचा प्रारंभ. पहिल्या दिवशी शैलपुत्री या रूपाची होते आराधना. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 4मध्ये अभिषेक शर्मा आणि शुभमन गिलच्या झंझावाती सलामीच्या जोरावर भारतानं पाकिस्तानचा 6 गडी राखून उडवला धुव्वा.